आता अगदी आणखीन एक अस्सल ब्राह्मणी पदार्थ जो कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये अचानक पाहुणे आले कोणी की कोळाचे पोहे हे केलेच जातात. तर मला नीट साहित्य आपण बघूया कोळ्याच्या पोह्यातलं काय काय ते. पातळ पोहे, नारळाचं दूध, साखर, चिंचेचा कोळ, पोह्याचे पापड कुस्करून, मीठ, कांदा बारीक चिरलेला, वाटलेली हिरवी मिरची, तूप, कोथिंबीर आणि जिरं. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आता त्याच्या सुद्धा अर्ध आपण केलेलं आहे. हे काय करणार आहेस? आता पहिल्यांदा नारळाचं दूध घेते ओतून यात. त्यात चिंचेचा कोळ घालायचा. बऱ्यापैकी साधारण 2 चमचे तर लागेलच. हा, कारण आता ती चिंच पूर्वी इतकी आंबट नाही त्यामुळे. मिरचीचा ठेचा कणभर. त्यात फक्त हिरवी मिरची वाटूनच घेतली, मीठ वगैरे नाही. जिरा मीठ नाही. ही पुढची पिढी असल्यामुळे त्यांनी 1.5 चमचा ऑलमोस्ट मिरचीचा ठेचा घेतला. माझी मागची पिढी असती तर पाव चमचा घातला. मीठ घालते. ती पण आता बऱ्यापैकी आपण तिखट खायला लागलं. साखर पण भरपूर लागते या. हे पूर्ण आपल्याला ढवळून एकजीव करायला. हो, ढवळून जरा मिक्स करायचं. कोथिंबीर पण घालायची. आत्ताच घालायची. हो, आत्ताच घालायची. कोळामध्ये साखर विरघळवून घेते अश्विनी, पण ती जशी विरघळली आहे या घरामध्ये तर त्याचे खूप गुपित आहेत. हो, लहानपणापासून रोहित आणि तू लहानपणापासून एकत्र आहात बरोबर. पण तेव्हाच्या पण काही आठवणी आहेत. तेव्हा पण आमच्याकडे साक्षीदार होता ज्याला वेध लागले होते की पुढे जाऊन काय होणार आहे. तर हा साक्षीदार कोण आहे बघूया. लहानपणापासून तिला स्वयंपाकाची किंवा असं काही करून पाहायची. म्हणजे एक उदाहरणार्थ आता आमच्याकडे आता सगळी मुलं जमायची. म्हणजे आता हिचा नवराही आमच्याकडे असायचा, माझा मुलगा, सगळेच मिळून एकदा चॉकलेट सगळ्यांनी मिळून तयार केलं होतं. मग त्यात हिने सगळं, म्हणजे मुलगी ती एकटी, बाकी मुलं, मग हिने सगळं ते गरम करणं वगैरे वगैरे करून चॉकलेट तयार करून मग सगळ्यांना दिलं होतं. मला वाटतं अश्विनी आता तरी तू एक्सपर्ट झाली असशील एव्हाना चॉकलेट मध्ये. झालेस का नाही झालेस अजूनही? अजूनही खेळायचंय. रोहित असला की छान करते. क्या बात आहे. म्हणून एवढा गोडवा टिकून ना. आता तूप तापलेलं आहे, फोडणी करायची आहे. बंद करू का? गॅस तापलंय ना. हो, तडतड होते ना जरा. हो, जरा तडतड झालं ना. टाकू? हो. तुला थोडं ते उलट पडेल ना. हो. चुरचुरीत तूप जिऱ्याची फोडणी. आता हे कसे सर्व करायचे ते ती शिकवेल. कोळ तयार झालेला आहे मुळात. आणि हे तू काय घेतलंस? हा, पोह्याचा पापड भाजून घेतलाय, तो कुस्करलाय. तळून पण घेतात, पण मी भाजूनच घेतलाय. आपल्याला भाजका परा. बरं, आता हे पातळ पोहे असतात ते घेतलेले आहेत, म्हणजे ते लगेच भिजले जातात. तर आधी कोळ ओतावे लागेल. छान मऊ झाले पाहिजेत ते. ते असं सोप करतात ना. मस्त. हे 2 मिनिटं ठेवून द्यायचे. बाकी होईपर्यंत हे आपण कांदा वगैरे घालेपर्यंत वर्ण सर्व करणारच ना. हो, वर्ण पेरणार कांदा. तर आता रेडी झालेले आहेत सर्व साठी. कोळाचे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातळ पोहे, नारळाचं दूध, साखर, चिंचेचा कोळ, भाजून कुस्करलेले पोह्याचे पापड, मीठ, कांदा, वाटलेली हिरवी मिरची, साजूक तूप, कोथिंबीर आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये नारळाचं दूध घेऊन त्यामध्ये चिंचेचा कोळ, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. साजूक तुपामध्ये जिऱ्याची फोडणी करून ती या नारळाच्या दुधामध्ये एकजीव करून घ्यावी. एका वाडग्यामध्ये पातळ पोहे घेऊन त्यावर नारळाच्या दुधाचं मिश्रण घालावं. त्यावर पोह्याच्या पापडाचे तुकडे आणि कांदा घालून डिश सर्व्ह करावी.